काढू पाहायला मिळतात। अंकुश टकलेच्या साथीने सुनील टकले मोठे बंधू आणि अगदी दोन बंधूंची जोडी गोलंदाजाची पूर्णपणे कंबर तोडण्यासाठी सज्ज आहेत, परंतु गोलंदाज सुद्धा तितका शातीर आहे। तरबेज गोलंदाजीची आखणी बायकरमॅन हा आपल्याला सुनील टकले पाहतो। स्वप्नील ठरला होता निश्चितच सुनील टकलेचा विचार केला तर अगदी डेंजर खेळीसाठी हा खेळाडू ओळखला जातो। पहिल्या 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय, जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 9 धावपटलावरती पहिलं षटक पाहिलं जिथे धावा राहिल्या 4। आता या षटकादरम्यान अगदी 5 धावा बनताना पाहिल्या। 3 चेंडू राहिले डॉट, 1 विकेटचं राहिले पदन। चांगल्या दर्जाच्या झेल इथे सहारा 11 नवापाडा संघाच्या माध्यमातून कन्वर्ट होत आहेत आणि फिल्डिंगच्या जोरावरती निश्चितच सामने जिंकले जात आहेत आणि या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। उत्तम दर्जाचं व्यवस्थापन फ्रीडम 11 ग्रुप, मैत्री मिलियन स्पोर्ट्स धाकटी जुई आणि ग्रामस्थ मंडळ धाकटी जुई यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची द्वारकामाई सजताना पाहायला मिळते। छायाचित्रण 24 लाईव्ह इव्हेंट लाईव्ह यांचा जबरदस्त लेखाजोगा, गुणलेखनाची एक चांगली जबाबदारी आणि अगदी आयोजकाचा एक पाठ म्हणून बाहुबली कांचनजी पालकर सर केवाले यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली। सर्वांचे मनस्वी आभार। सन्माननीय निलेश दादा भोईर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल। गोलंदाज येतोय प्रज्ञेश सांगी कोठ्यातील, तिसरं वैयक्तिक कोठ्यातील हे अगदी दुसरं षटक हाताळत असताना आपण प्रज्ञेश मुकल्ला पाहतो, जो गोलंदाजी करतोय सहारा 11 नवापाडा या संघाकडून। तर एकीकडे विनय स्पोर्ट्स गावठाण संघाच्या खेळाडूंना अटकेपार फटके खेळावे लागतील। सन्माननीय मनोजी घरत यांचेही शुभागमन इथे होते। त्यांचे अगदी श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 च्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। क्वालिटी क्रिकेट आज संघटितपणे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। पागदी शक्तिशेठ माद्रे माजी सरपंच धाकटी जुई यांच्या माध्यमातून सहारा 11 नवापाडा या संघासाठी आकर्षक ब्रँडेड टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जात आहेत। त्यांचे मनस्वी आभार। अगदी शक्तिशाली व्यक्तिमत्व या परिभागामध्ये आपण सातत्याने पाहतो, त्याच दर्जाचं योगदान खरं तर सुमित शेठ पाटील, संदीप शेठ पाटील यांचं या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं आणि आमचा संपूर्ण आयोजक वर्ग मान्य श्री सोमनाथजी मात्रे, हेमंतजी घरत, रोहितजी घरत, त्यानंतर आमचे ज्युनियर रोहितजी घरत यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली आणि 4 चांद लावणारे आयोजन आज सध्याच्या घडीला पाहायला मिळतो। अगदी 4 तारखेला या स्पर्धेचे बिगुल वाजले आणि आज 8 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा, याची देई याची टोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आनंद पर्व आहे, युवा सर्व आहे, परंतु फलंदाज आक्रमक होतोय। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने दागलाय हा धमाकेदार षटकार। ही फटकेबाजी अगदी फटक्यांची उधळण पाहायला मिळते। उत्तम दर्जाच्या उपाययोजना इथे वैभव बोपी सर हरिग्राम यांच्या माध्यमातून चांगलं काम केलं जातं। इथे समालोचक आले एक मोठा करार असतो, समालोचक प्लस गुणलेखन करावंच लागतं। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना प्रज्ञेश पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, अगदी आत्मघातकी हल्ला इथे मात्र पाहायला मिळतो। अगदी पहिला चेंडू 2, त्यानंतर सिंगल, आता आला षटकार, काहीच बळकट धावसंख्येकडे आपल्याला प्रस्थान पाहायला मिळतो। आजही सुमित शेठ पाटील यांचा ड्रेसिंग कोड खूप वेगळा आहे। हेमंत आणि त्यानंतर सोमनाथ हे आमची दुसरी एवन जोडी आहे। धाकटी जुई गावची एवन जोडी पाहायला मिळते आणि आमची मुख्य एवन जोडी सुमित शेठ आणि संदीप शेठ यांचं दमदार कार्य पहा। फलंदाज पूर्णपणे आक्रमकतेने खेळतो, पाठोपाठ लगातार 2 मोठ्या फटक्यांचा साज आहे। फलंदाज आक्रमकतेने खेळतो। सुनील टकले ऑन फायर, सुसज्ज फटके त्याच्या बाटमधून सध्याकडे येताना पाहायला मिळतात आणि पहिलं षटक पाहिलं जिथे 4, द्वितीय षटकादरम्यान 5,
पंचम कामगिरी राहिली, परंतु या गोलंदाजावरती अगदी भ्याड हल्ले इथे दाखल होत आहेत. 4-11 नवापाडा संघाचा गोलंदाज प्रज्ञेश मोकलनं पहिलं षटक चांगल्या रीतीने हाताळलं, परंतु आता या क्षणी काउंटर अटॅक दोन बंधूंची जोडी पूर्णपणे गोलंदाजाला पूर्णपणे काबीज केले. पूर्णपणे मुंहतोड जबाब देणारे फटके, पाऊले चालत ती पंढरीची वाट. क्या बात आहे, जबराट अशी आपण कामगिरी पाहिली विंदणे 40+ या संघाची, आणि हा विजय अगदी त्यांच्या मोठ्या लक्षात राहील. 40+ चा सन्मान आहे, परंतु फलंदाज आक्रमक झालाय. 3 चेंडू 3 षटकार. सुनील टकले ऑन फायर. बात आहे, जबरदस्त संगीताची मैफिल पाहायला मिळते. चिंबारा देवी प्रसन्न, अगदी हाकेला धावणारी, नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून चिंबारा देवी या देवस्थानचा आपण मोठा डंका पाहतो. आणि याच मुले की काय धाकटी जुई गावाची अगदी कला क्रीडा सांस्कृतिक जतन करणारी प्रत्येक मैफिल ही एक आगळ्या वेगळ्या उंचीवरती पाहतो. आणि याच मुले की काय हे दमदार आयोजन सुद्धा सध्याघडीला पाहायला मिळतो. आणि त्यातील अगदी रेग्युलर फ्रेश लढती पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेटचा हा धमाका आहे. 2 गड्यांचा राहिला खात्मा, 30 धावा लागतायत. आणि आता या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. या गोलंदाजा विरोधात पूर्णपणे आक्रमकतेने फटके येत आहेत, परंतु आता हे फटके रोखावे लागतील. 2 बंधूंनी अगदी खरपूस समाचार घेतलाय, गोलंदाजाला टार्गेट केलंय. आणि हे पाहता अगदी काहीसा धोकादायक वातावरण इथे प्रस्तावित केलंय. हलवार पद्धतीने फटका खेळा ऑन साइडला क्लिअर केलाय. एकदा प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न आहे, परंतु सुनीलने नकार दिलाय अंकुशला. आणि आता 1 धाव संख्या इथे बनताना पाहायला मिळते. पहिला 3 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 31. डीजे म्युझिक. ऑफिशियल पंचांची कडी नजर असेल. आज टायमिंगला खूप महत्व असणार आहे. पहा 3 षटक समाप्त होत आहेत, 31 धावा धावपटलावरती लागतायत. पाठ टायमिंगला खूप महत्व आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणसंख्यांक लेखक अगदी टायमर इथे नमूद करतील. जेव्हा पहिला चेंडू पडेल टाइम इथे गुणसंख्यांक लेखक नमूद करतील, आणि त्यानंतर अगदी वेळेनुसार इनिंग समाप्त होणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. पहिलं षटक 4, त्यानंतर 5. या षटका दरम्यान अगदी 22 धावसंख्येची मुहूर्तमेढ रोताना पाहिलं आपण. फलंदाज सुनीलला त्याच्या साथीने अंकुश पाहतो, ज्या अंकुशनं चौकारानं खातं खोळलं. आणि आताही अविरतपणे धावा सातत्यानं बरसताना पाहायला मिळत आहेत. आमची बिल्ला रंगा की जोडी कार्टून्स आता इथे येत आहेत. नावं काय ती आपण सांगायची. नमस्ते, वा क्या बात आहे. ते त्यांचाही ड्रेसिंग कोट खूप वेगळा पाहायला मिळतो. बुग्यांब खुश हुआ. तुम्हाला सुवर्ण पर्व आपण हा पाहतो. दमदार संगीताची मैफिल आहे. कदम कदम, तात्या बेंचो आणि मिनी ही त्यांची नावं. आज त्यांचं बारसं ही नावं त्यांची आहेत. कमेंटेटर लक्षात ठेवा आपण. पहिल्या 3 षटकांदरम्यान 31 धावा, 2 गडी बाद. प्रहार केला, काउंटर अटॅक, लॉंगॉनकडे फटका टाकला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रज्ञेश त्या ठिकाणी सज्ज होते. कडाक्ष बाणा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि हे पाहता अगदी अविरतपणे धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पाहिला, बॉलिंग ट्रॅक वरती
अंश घरतचा वापर केलाय. हे षटक तितकंच इम्पॉर्टंट आहे. अलीकडच्या षटकादरम्यान 22 धावसंख्येची तुफानी खेळी पाहिली. आता धावा रोखायच्या 6 नवा पाडाला, परंतु विनोद स्पोर्ट्स गावठाण चांगल्या दर्जाचे फटके खेळण्यासाठी हा संघ प्रामुख्यानं ओळखलं जातो. परंतु आता इथे गोलंदाजाला एक आपली वेगळी पॉवर इथे समर्पित करावी लागेल. चेंडू क्रमांक 2 प्रहार केला. काउंटर अटॅक, अटॅकिंग बाना, वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार, दमदार फटकेबाजी. वाक्या बात है, ये तो जाकी है, पिक्चर अभी बाकी है. त्यांची पावर, त्यांची ताकद, त्यांची डान्सिंग अदा, तात्या बिच्चू और मिनी यांची एक वेगळी कहाणी. आज त्यांचा लव्ह मॅरेज. 5 चेंडूंची ते मागणी केली जाते. वेगवान आपण फटका पाहिला. हळूहळू सगळ्यांना घेऊ आपण. 38 धावा लागतायत. 2 गड्यांचा राहिला खात्मा. पहिल्या मॅच मध्ये लवकर नको, या आयोजकांची फरमाईश आहे. अगदी फलंदाज आक्रमकतेने खेळतायत. 6 चेंडू 20 खेळतो सुनील टकले, त्याचाच बंधू 6 चेंडू 14 वरती खेळतोय अंकुश टकले. यांनी चांगले फटके खेळले आणि असे टकले बंधू आक्रमकतेने खेळत असताना धावसंख्येचा झंझावात, धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 38 धावा आणि हे चतुर्थ षटक खूप इम्पॉर्टंट असेल. इथे धावा रोखायच्यात, परंतु धावा सातत्यानं बरसताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी 7 धावा इथे बनताना पाहायला मिळत आहेत. अगदी उत्तम दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये. स्पीडली खेळायचं आपण. चेंडू क्रमांक 3 अंश गरजचा इथे वापर राहिलाय आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी अटके पार डेंजर स्ट्रोक पाहिले आपण. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये बाहुबली फटके खेळत असताना फलंदाज अंकुश टकले सुनीलच्या पावलावरती पाऊल ठेवत त्याने चांगले फटके खेळलेत. ओहो, पूर्णपणे जगविख्यात हा चेंडू सफर केला. नॉनस्ट्रायकर खेळाडू पुन्हा एकदा माघारी परतलाय. ही धाव का नाहीये. 2 बंधू आता एकदा पूर्णपणे रोषाचा सामना करतायत. कारण ही धाव होती की नाहीये ठाऊक नाहीये, परंतु काहीसा प्रयत्न होता. नॉनस्ट्रायकर खेळाडू सुनील टकलेचा, ज्या सुनीलनं अगदी या आजच्या रात्रीतील पहिल्या षटकाची कमाल केली. असा फलंदाज आक्रमकतेने खेळलाय. तो राहतो नॉनस्ट्रायकला. समोर आहे अंकुश टकले. चांगला चेंडू इथे सफर केलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आता हलवार पद्धतीने धावसंख्येला रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी केले जात आहेत. अबे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा चेंडू सफर केला गेला. तिथे यश प्राप्ती पाहिली. यशाची यशोगाथा. ही लढत तितकीच इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर काहीशा लढती असतील, त्यात नंतर अगदी सेमीफायनल फायनल अशा संघटितपणे आज बलशाही लढती पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट मारा केला. पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न. यश आणि यशाची यशोगाथा. चांगल्या रीतीचा रणसंग्राम आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये अंश गरज धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावतोय आणि समोर आहे विनोद स्पोर्ट्स गावठाणचा धाकड खेळाडू ऑलराऊंडर अंकुश टकले. आणि या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले. पायामध्ये जंजीर, पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न तंतोतंत इथे जारी केला जाईल. माझा क्रिकेट रसिक राजा आजही मोठ्या संख्येने येईल, त्यांचं मनपूर्वक स्वागत. योगेश जोशी जो 40+ खेळाडू आहेत, त्याची आज कदाचित शेवटची लढत आहे की काय अशी इत्थंभूत माहिती अगदी कॉमेंटर बॉक्स कडे येते. आणि अगदी उत्तरार्धामध्ये लढत संपन्न झाल्यानंतर त्याचा जाहीर सत्कार सोहळा आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. यंदाच्या हंगामामध्ये अनेक, परंतु इथे माहिती चांगली द्या आमच्याकडे. पहिले आपण 4 षटकांचा खेळ पाहिला, जिथे 2 गड्यांचा खात्मा राहिला. एकूण धाव पटलावरती 39 धाव पुस्तकावरती काही खेळाडू रिटायरमेंट घेत असतात, परंतु त्यांचे युवक सांगत असतात की थांबा,
अजूनपर्यंत 1 ते 2 वर्ष खेळा आपण, परंतु काहींचा निर्णय हा योग्य असतो, कारण नवीन खेळाडूंना संधी मिळणे हा त्याच्या मागतील हेतू असतो आणि या हेतून अगदी गावचं क्रिकेट हे आगळ्या वेगळ्या उंचीवरती पोहोचतो. हे आपण अनेक संघांच्या माध्यमातून पाहिले आणि हेच खास वैशिष्ट्य राहिले ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचं. आणि त्याच दर्जाची आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. उरण तालुक्यातील मानाची प्रकाश झोतातील क्रिकेटची स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. उरणची अगदी ही आपण माती पाहतो आणि उरण तालुक्यातील या दमदार स्पर्धेचा आगाज A1 जोडी पुरस्कृत प्रवर्ग क्रमांक 2 श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025. अखेरचं षटक प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अमर गरत अजरामर गोलंदाजीची आखणी करायची आहे. सुंदररित्या टोलेजंग फटका खेळाय. अगदी लॉंग लेग फाईन लेग कडे हा फटका दागण्याचा प्रयत्न राहिला, तिथे काहीच यश प्राप्त झाले आणि तत्वर अगदी झपाट्याने या चेंडूगणिक धावा इथे आपण बनताना पाहिल्या. 3 तिहेरी धाव बनताना पाहायला मिळते. अंतिम षटका दरम्यान अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळण्याचे प्रयत्न विनो स्पोर्ट्स गावठाण या संघाच्या माध्यमातून इथे केले जात आहेत. एकूण धावा जर पाहिल्या तर 42 पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. चला आपण स्पीडली खेळायचे. अनेक साऱ्या लढती आज या संपूर्ण रात्रीमध्ये इथे कव्हर करायच्यात. आज 8 तारीख 9 तारीख उगवेल आणि हे पाहता अगदी पाठीच्या हातोहात हे शिवधनुष्य आमच्या आयोजकांना पेळायचे आणि हे रोखतो भूमिका आहे 24 लाईव्ह इव्हेंट वाल्या संपूर्ण संगणकीय यंत्रणेची. प्रहार केलाय, अटके पार, चेंडू सीमा पार, दमदार षटकार. ते अप्रतिम डान्सिंग गादा आमच्या दोन्ही कलाकारांच्या माध्यमातून तात्या विंचू आणि मिनी यांची आज वेगळी कहाणी आज रंगताना पाहायला मिळेल. आजची रात्र, आजची यामिनी, आजची रजनी, आजची नाईट खाम टाईट जबरदस्त संगीताची महफिल डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून समर्पित केली जाईल. आमचे दुसरे ऑपरेटर सनी यांचे सणसणीत संगीत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 48 धावा लागतायत. 2 गडी बाद. गावठाण विरोधात नवापाडा हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. उत्तमरित्या खेळाची आखणी दोन्ही संघांच्या माध्यमातून राहिली, परंतु काहीसा गेम स्लो पाहायला मिळतो. स्पीडली होणं तितकंच गरजेचं आहे. चेंडू क्रमांक 3. ओहो, वेगळ्या ढंगामध्ये फटके खेळले जात आहेत. अप्रतिम फटकेबाजी, काउंटर अटॅक, फलंदाज आक्रमक होतोय. 5 षटकारांचा साज, सुनील टकले ऑन फायर. पादे बेधुंद करणार हे संगीत उत्तमरित्या आपण हा बावळ्यांचा डान्स पाहतो. सुनील टकले या फलंदाजाच्या बॅट मधून चांगले फटके पाहिले. उत्तम खेळाची आखणी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहतो. टेनिस क्रिकेट जगतामध्ये जो संघ खेळतो छान तो विनो स्पोर्ट्स गावठाण. ज्या संघाचा अभ्यास आहे गाडा तो संघ आहे SR11 नवापाडा. 2 संघ चांगल्या दर्जाचा खेळ साकार करतात. 8 चेंडू खेळाय ज्याच्या बॅट मधून अगदी 32 धावसंख्येची तुफानी खेळी, तुफानी तेज तरार फटके येत आहेत. अगदी उत्तम रीतीने ही फटकेबाजी इथे साध्य केली जाते. चांगले फटके सुनीलच्या बॅट मधून सातत्याने इथे येताना पाहायला मिळतं. काउंटर अटॅक ऑफ ड्राईव्ह, 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा नाही आहेत, रोखले थांबले. अगदी 1च धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येची आपण वाटचाल पाहिली तर धावसंख्येची गुंतवणूक, एकूण धावा लागतायत धाव पुस्तकावरती डबल पंजाब 55 धावा. 2 गडी बाद. विनो स्पोर्ट्स गावठाण जी जान से हा खेळ गावठाणच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळत आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 5
हा प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती अजरामर षटक हाताळत असताना आपण अमर घरतला पाहिलं, ज्या गोलंदाजावरती अगदी 16 धावसंख्येची उपयुक्त खेळी ही साकार केली जाते. परंतु यापुढील 2 चेंडू तितकेच इम्पॉर्टंट. 5वा चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. उत्तमरित्या अंतिम टप्प्यामध्ये ही गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते आणि अगदी या पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ हा अद्याप शिल्लक असल्याचं पाहायला मिळेल. धावा लागतायत 55. 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. विनू स्पोर्ट्स गावठाण. अंतिम बॉल, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. संदेश घरत पकडला, हा दमदार झेल. एकूण झटके लागले 3. खेळाचं पहिलं पूर्वार्ध होतो एंड आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलावरती धाबा पाहायला मिळतात 55 आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अब तक 56.